नमस्कार, कसे आहात? शुक्रवारी आम्ही निघालो होतो अक्कलकोटला आणि तुळजापूरला. शुक्रवारी रात्रीची आमची ट्रेन होती 11:30ची. तर घरी मंदिरातलं दर्शन घेतलं आम्ही बाप्पाचं, स्वामीचं आणि नंतर मग आम्ही अक्कलकोटला निघालो. आणि आम्ही तिघंच गेलेलो, ट्रेननेच गेलेलो, कारण गाडीला खूप वेळ लागतो. शनिवारी आणि रविवारी एक दिवस अक्कलकोट आणि एक दिवस तुळजापूर. तर इथून आहे ना दर्शनाला लाईन होती, रांगेत इथून जायचं, पण आमचं डायरेक्ट दर्शन होतं. आणि हे बघा किती गर्दी होती तिथे. शनिवार रविवार खूप गर्दी असते म्हणे. आणि आम्हाला एवढं सुंदर स्वामींचं दर्शन झालं आहे. ही ना स्वामींच्या मूर्तीची मागची बाजू आहे, इथे फोटोसुद्धा आहे स्वामीचा. तर इतकं सुंदर आमचं दर्शन झालं. एक दादा होते, ते आम्हाला घेऊन गेले होते दर्शनाला. तर डायरेक्ट म्हणजे मंदिराच्या मध्ये, आपण बाहेरूनच पाया पडतो, पण आम्हाला मध्ये घेऊन गेले आणि एवढं छान दर्शन झालं. आणि मी जाताना रिकामी हातच गेले होते, मी काहीच घेतलं नव्हतं. मी हार वगैरे घेणारच होते, त्यात ते दादा जे होते ते बोलले नका राहू द्या म्हणून. आणि शेवटी मी तिथे गेल्यानंतर स्वामींनी ना मला रिकामा हात परत नाही पाठवला, तिथे आमचा सत्कारसुद्धा केला. आणि त्याचसोबत नारळ आणि एक हार दिला होता. परत जी अगरबत्तीची जी राख असते ना, ती त्याचं एक पॅकेट होतं, तर ते दिलं होतं. आणि इतकं छान स्वामीचं दर्शन झालं. मी इथूनच स्वामींना घरूनच सांगत होते की मन भरून, डोळे भरून मला स्वामीचं दर्शन व्हावं. आणि मंदिराच्या आत जाऊन आम्ही स्वामीचं दर्शन घेतलं. आणि त्याचसोबत आम्हाला स्वामीची आरतीसुद्धा मिळाली 11:30ची सकाळची. तर त्या आरतीला पण स्वामीच्या समोर आम्ही उभे होतो आणि आरती केली. तर तिथे तर फक्त माझं नामस्मरण चालू होतं, त्यामुळे मी खूप जास्त शूट नाही केलं, कारण अक्कलकोटला ना खूप आहे बघण्यासारखं वगैरे, पण माझा काही विचार नव्हता शूट करावं. पण तुळजापूरला आल्यानंतर ना मी असं सहज शूट केलं, तर म्हटलं चला तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करूया. तर स्वामीचं दर्शन वगैरे झालं. मला स्वामींची मूर्ती घ्यायची होती, तर तीसुद्धा घेतली मी. आणि इथे सहज मी रूम दाखवते तुम्हाला, जिथे आम्ही तुळजापूरला थांबलो होतो. इथून आहे ना, आम्ही जिथे राहत होतो तिथून 5 मिनटावरच मंदिर होतं, त्यामुळे आम्ही जवळच रूम बघितली. रूम खूप छान होती. हा असा बेड आहे जिथे आम्ही पूर्ण पसारा करून ठेवला आहे. आणि टी व्हीसुद्धा चालू होता, वायफाय होता, AC होती. छान रूम होती. आणि जिथे आम्ही राहिलो होतो अक्कलकोटला ना, तिथे मला काही शूटच नाही करता आलं. तेवढा काही विचार नव्हता माझा व्लॉगचा, पण इथे आल्यावर वेळ होता आणि सहज मी रँडमली असं करत होती. तर मग चला ते छोटे छोटे क्लिप्स जोडून मी तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करते. ही बाल्कनी होती. खूप छान वाटलं इथे सुद्धा, तुळजापूरलासुद्धा. पण तुळजापूरला पण गर्दी होती. अक्कलकोट आणि तुळजापूरचं दर्शन एका दिवसातसुद्धा होऊ शकतं, पण खूप धावपळ होते, त्यामुळे आम्ही 2 दिवस दर्शन घेतलं. आणि बऱ्याच दिवसापासून मला अक्कलकोटला जायचं होतं, तर ते राहूनच जात होतं. आत्ता मात्र तिकडे पाऊस नव्हता, इकडे जरी पाऊस असला तरी. तर छान आमचं दर्शन झालं. तुळजापूरला आम्ही आधीसुद्धा गेलो आहे, अक्कलकोटला मात्र पहिल्यांदाच आम्ही गेलो आहे. आणि आम्ही इथे समोर एक नारायण हॉटेल होतं, तिथे आम्ही जेवायला जात होतो. तिथेसुद्धा खूप छान रूम होत्या. तर त्यानंतर मी म्हटलं असं तुम्हाला रूम दाखवावं. आणि ह्याचं जे ॲड्रेस वगैरे आहे ना, ते माझ्याकडे नाही आहे कार्ड वगैरे, कारण सहज मी शूट केलं होतं. तर छान रूम होती, छान वाटलं. स्वच्छ रूम असेल ना, तर आपला दिवससुद्धा तसाच फ्रेश जातो. नाहीतर मग ते बाथरूम वगैरे क्लीन नसलं ना, तर अख्खा दिवस असं हे वाईट वाटतं आपल्याला, फ्रेश वाटत नाही. हे काय असं सगळं घाण वाटतं. त्यामुळे आम्ही प्रेफर करतो चांगल्या रूममध्ये राहायचं. शिर्डीचं मिनरल वॉटर नाही आवडत. मिनरल अक्कलकोटला दर्शन घेऊन स्वामीचं आम्ही रात्री तुळजापूरला आलो होतो. तर तेव्हाच आम्ही इथे जेवायला आलो होतो. इथे जेवण खूप छान भेटतं आणि जे आम्ही खातो तेच मी मागवलेलं, कारण काही नवीन ट्राय करायला जाणार आणि ते आवडणार नाही, म्हणून आम्ही जे खातो नेहमी हॉटेलमध्ये तेच आम्ही मागवलं होतं रेस्टॉरंटमध्ये. चिकूला
पनीर खूप आवडतं, त्यामुळे नेहमी तो पनीर आणि त्याच्यासोबत मग आम्ही तेच खातो. अक्कलकोटला आमचं जेवण व्यवस्थित झालं नव्हतं, त्यामुळे म्हटलं आता रात्री तरी व्यवस्थित जेवूया. तर दुसऱ्या दिवशी मग आम्हाला सकाळी तुळजापूरचं दर्शन घ्यायचं होतं. तुळजापूरला ह्याच्या आधी आम्ही आलो होतो, तेव्हा आम्ही सगळेच आलेलो. आई, बाबा, आम्ही सगळेच आलो होतो. यावेळेस फक्त आम्ही तिघंच गेलो होतो. आमच्या गावावरून जरा जवळ पडतं, म्हणजे सकाळी जाऊन संध्याकाळी पण दर्शन होऊन जातं. इकडून थोडंसं लांब पडतं. तर आमचं तुळजापूरसुद्धा छान दर्शन झालं. माझ्याकडे तुळजापूरची सुद्धा मूर्ती नव्हती, तर तीसुद्धा मला घ्यायची होती. तर इथे बरेच शॉप होते जिथे मी बघितलं. जास्त करून पंचधातूचीच होती मूर्ती, पितळेच्या खूप कमी मूर्त्या होत्या. तर मी 2-4 शॉपमध्ये बघितलं तर तेच जास्त होतं, म्हणून मग मी सुद्धा घेतली. तर ती मूर्तीसुद्धा तुम्हाला मी दाखवते पुढे, आणि येणाऱ्या ब्लॉग्समध्ये मी तुम्हाला दाखवेल स्वामीची मूर्ती आणि तुळजापूर मातेची. पाऊस नव्हता म्हणून खूप छान दर्शन झालं. पाऊस जर असता तर खूप धावपळ झाली असती. आमचं उन्हाळ्यात मे महिन्यातसुद्धा विचार केला होता आम्ही जायचं म्हणून, तेव्हाही काही शक्य नाही झालं. जेव्हा आपल्याला देवाचं बोलवणं येतं ना, तेव्हाच आपण जातो. कितीही आपण प्रयत्न केले तरी पण जेव्हा आपल्याला जायचं असतं ना, तेव्हाच आपण जातो. तर मगाशी मी तुम्हाला स्वामीचंसुद्धा दर्शन दिलं स्क्रीनवरती, आणि हे तुळजापूर मातेचं दर्शन तुम्ही नक्की करा. ह्याच्यातून दाखवा जरा अजून हे चेहरा वगैरे ते दाखवतो. भरी व्हायचं पंचधातूच्या भारीवाली 8 धातू घालून तयार केलेली मूर्ती. 8 धातू घालून तयार केलेली मूर्ती पितळापेक्षा बी भारी. हा पितळेचीच पाहिजे आम्हाला. पंचधातूची आहे? हो, पितळेची दाखवा ना. पितळेची का? मिक्स धातूची असते. हे खराब होणार नाही, काय नाही. मी एवढी घेते पहा. हे कोणते? पंचधातूमध्ये भरीवमध्येच पंचधातू. ह्याच्यातून थोडी छोटी नाही का? ठीक आहे, आता ह्याचं नाही, वेगळं दिसतंय हे, वाटत नाही ते. पंचधातू नाही, ह्याच्यातून दाखव. एक तर अशी तरी इथे बघा, त्या तशी इथे त्यातली मधली साईज नसते. इंचावर बनवत असते ती. 5.5 इंचाची 3 इंचाची असते, त्यामधली साईज नसते. नाही, जरा छोटी दाखव. कशी नसते ती, इंचावर असते ती. ही किती इंचाची आहे? 5.5 इंचाची. मग 4 इंचाची वगैरे बघू. तेवढी घे. पण ही पंचधातूची आहे ना? पितळाची बी आहे ती, ही इथे आहे. पितळेची वेगळीच दिसते. तसं नाकात असल्यामुळे सगळा चेहरा एकसारखा दिसते सगळ्यामध्ये. हे बघ ना, वेगळीच दिसते. वेगळीच दिसते. एकसारखा चेहरा असतो. नाकात असल्यामुळे चेहरा वाकडा दिसतो, बाकी काय नाही. मला कोणतं देत नाही थोडं. इथे ना कवड्यांच्या माळा खूप चांगल्या आहेत आणि मी बऱ्याच बघितल्या. माझ्याकडे आहे, मी कोल्हापूरला गेली होती तेव्हा घेऊन आली होती, पण इथे खूप चांगल्या मिळतात. आणि तांबे पितळेच्या वस्तू, प्रत्येक देवांच्या मूर्त्या इथे होत्या. तर मी खूप अट्रॅक्ट होते. मला लगेच असं जाऊन बघावं असं वाटतं की काय काय आहे तिथे वेगळं. तर मला एक दिवासुद्धा घ्यायचा होता, तुपाचा दिवा स्वामीपुढे लावण्यासाठी. तर तिथे मी विचारलं, ती 350 रुपयाला बोलले ते, आणि एकदम पातळ दिवा होता. त्याची डिझाईन मला आवडली होती, पण काहीच नाही, त्याचं वजनच नव्हतं. एकदम असा दाबला का तो वाकेल असा दिवा होता, आणि 350 रुपये बोलत होते. तर मी जास्त देवांच्या मूर्त्या वगैरे घेतो ना आपण, तेव्हा मी बार्गनिंग करत नाही. देवांच्या मूर्तींसाठी ते एखादी बोलली प्राईस, तर मग थोडंफार काय कमी होतं का फक्त एखाद्या वेळेस विचारते. जास्त मागे लागत नाही मी, कमी करा कमी करा. तर त्यांनी ज्या प्राईजमध्ये दिलं त्या प्राईजमध्येच मी जी आहे ती स्वामीची आणि मातेची मूर्ती घेतली. त्याच्यात त्यांनी मला हळदी कुंकूसुद्धा टाकून दिलं होतं. आपण मूर्ती ठेवून दे. थांब ना, त्यांना पाहिजे ना. सरक चिकू. हळदी कुंकू टाकलाय सगळं.
छान छान. गाठ मारू द्या का. हे छोटंसं एकदम क्यूट असं मंगळसूत्र मी बनवून घेतलं होतं काकांकडून, ते तुळजापूर मातेच्या मूर्तीसाठी. तर हे खूपच सुंदर आहे, मला तरी खूप आवडलं, एकदम क्यूट दिसतंय ते. आपण घरीसुद्धा बनवू शकतो असा. तर त्यानंतर मी असंच बघत होते काय काय आहे नवीन घेता येईल, पण मी काहीच घेतलेलं नाही. 2 मूर्त्या घेतल्यात आणि एक छोटीशी प्लेट घेतली. साईज बघ छोटी. मोठी साईज पाहिजे. मोठी मूर्ती आपली हे छान आहे का? पिंक कलर स्वामीला नको. कृष्णाचं आहे ते. अच्छा कृष्णाला. त्याला माहिती आहे येलो कलर आवडतो त्यांना. कृष्णाला येलो कलर आवडतो. दोन थोडं थोडं. तुळजापूरचं पण छान आमचं दर्शन झालं आणि 3 वाजले. 3 वाजेपर्यंत आमचं दर्शन, शॉपिंग काय होती थोडीफार ती सगळी झाली आणि त्यानंतर आम्ही जेवायला आलो होतो. तर जास्त काही नाही, कारण सकाळी आम्ही ब्रेकफास्ट केला होता इथेच येऊन, डोसाचा आणि इडली. त्यामुळे आत्ता फक्त आम्ही दाल खिचडी आणि फ्राईड राईस मागवलं होतं, थोडं राईसच, कारण जास्त भूक पण नव्हती आणि इथे पाऊस नव्हता, ऊन आहे, त्यामुळे ना नुसती पाणी तहान लागत होतं. इकडे पाऊस पडतोय पण तिकडे एक थेंबसुद्धा पाऊस नाही आहे. मला वाटत होतं कदाचित तुळजापूरला आणि अक्कलकोटला पाऊस असेल म्हणून, पण मी गुगलवर बघितलं होतं वेदर. आणि आता आम्हाला चेकआउट होतं आमचं संध्याकाळी 5-5:30पर्यंत आम्हाला चेकआउट करायचं होतं रूममधून. तर त्यानंतर आमची ट्रेन जी होती ना ती मात्र 10:30ची होती. तेवढा वेळ आम्हाला सोलापूरलाच थांबायचं होतं. तुळजापूरवरून आम्ही सोलापूरला आलो. स्टेशनला थांबण्यापेक्षा ना आम्ही असा विचार केला की इथे सिद्धेश्वर मंदिर सोलापूरला खूप सुंदर आहे आणि तिथे महाप्रसादसुद्धा आहे. तर मग आम्ही विचार केला तिथेच आपण दर्शन घेऊया आणि तिथेच आपण जेवूया आणि मग स्टेशनला येऊया आपलं टायमिंग झाल्यावर. तर खरंच खूप सुंदर आणि स्वच्छ असं मंदिर होतं इथे. खूप जास्त गर्दी नव्हती, पण खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं. आलोच आहे तर म्हटलं दर्शन घेऊया. तर खूप छान मंदिर आहे. तुम्ही पण कधी गेलात ना तर नक्की इथे येऊन जावा. सोलापूरला खूप छान मंदिर आहे. तर मला असं वाटतं इथे जास्त ना ही लोकलचीच जी लोकं आहेत आसपास राहणारी जवळ, तर तीच येऊन बसत असणार, कारण एवढं सुंदर आहे तिथे. आणि नंतर मग इथेच आम्ही जेवलो होतो. इथे जेवणसुद्धा चांगलं भेटतं, चपाती, डाळ भात आणि शिरा. आणि इथे मुलं आहेत ना, आईचं पत्र हरवलं खेळत होती, खूप छान वाटलं मला. तर इथून मग आम्ही आमची 10:30ची ट्रेन पकडून परत आलो. तर कसा वाटला आजचा व्लॉग मला नक्की सांगा आणि भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.